हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर तुम्हा सर्वांना माझ्या पवार फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज गुढीपाडव्यानिमित्त आमच्या सुनबाईला गाठी चोळी घेऊन जायचं आहे. तर त्यासाठी आम्ही सगळी तयारी करीत आहोत. तर आम्ही कशी कशी गाठी चोळी घेऊन जाण्याची आणि गुढीपाडव्याची तयारी केली ते आज आता तुम्हाला दाखवणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा मयुरी सोबत. गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आज आम्ही गुढीपाडव्यानिमित्त शॉपिंग करायला बाहेर निघालेलो आहोत. तुम्ही बघू शकता वाघोलीच्या बाहेर जो बाजार लागतो त्यामध्ये बरेचसे लोक वगैरे इथे दिसत आहे आणि घाट्या पूजेचं जे काही सामान आहे ते लावलेलं आहे आणि लोक खरीदारीसाठी बाहेर निघालेले आहेत. तर आम्ही पण आलेलो आहोत. आमच्यासोबत आलेलो आहेत काकू, किरण आंटी आणि साक्षी दीदी. साक्षी दीदी, किरण आंटी आणि काकू शॉपिंगला बाहेर पडले आहोत. आमच्यासोबत आलेले आहेत काकू, किरण आंटी, साक्षी दीदी. बघू शकता किती छान छान स्मॉल गुड्या इथं आहेत वेगवेगळ्या कलर्स मध्ये तुम्ही बघू शकतात. आम्ही गुढी सिलेक्ट करतोय. गाठी पण आहे, हार पण आहे. बघू शकतात वेगवेगळ्या कलर मध्ये घाट्या आलेल्या आहेत. ही व्हाईट कलर मध्ये, इथे बघा येल्लो कलर मध्ये पण लावलेले आहे आणि भगवे झेंडे पण इथे दिसत आहेत. या गुढीपाडव्यानिमित्त शुभम दादाचं लग्न असल्यामुळे वहिनीची पहिली घाटी चोळी आम्ही इथं तयार करत आहोत. त्यासाठी तुम्ही बघू शकतात इथं हे तांदळाचं पॅकेट आणि हे डाळ आहे. त्याचबरोबर इथं गुळ पण ठेवलेला आहे. ही जी रेड कलरची साडी आहे ही आमच्या गुढीसाठी साडी आणलेली आहे आणि ही आमच्या वहिनीसाठी साडी घेतलेली आहे गोल्डन कलरची. ती साक्षी दीदी पॅकिंग करते आता. इथे ह्या बँगल्स, हे दाल आणि ही छोटी गुढी बघा किती क्यूट आहे. ही पण आणली नेल पेंट आणि ही क्यूट वाली नथ आणलेली आहे आहोंची. थांबा तुम्हाला दाखवते, दिसली का क्लिअर. आणि हे त्याचं ब्लाउज पीस आणि हे काकूनी 5 पीस आणलेले आहेत द्यायला वहिनीकडे. आणि इथं आम्ही गुढीपाडव्याची आमची जोरदार तयारी चालू आहे. तर या व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. मी तुम्हाला गुढी मांडण्यापर्यंत आणि उद्या गुढीचा जो काही स्वयंपाक आहे त्याचबरोबर ते सगळं पण दाखवते. आम्ही आता उद्यासाठी तोरण बनवण्याची तयारी करत आहोत. इथं आम्ही हे एक आंब्याची फांदी आणलेली आहे किरण आंटीच्या घरून आणि त्याचबरोबर हे फुलं आणले होते बाजारामधून. तेच आता आम्ही निवडून छान प्रकारे हार करतो आणि तुम्हाला दाखवतो. मग आता तुम्ही बघू शकतात साक्षी दीदीने गुढीसाठी छोटा हार बनवलेला आहे. तो ती सेट करत आहे आणि त्यानंतरच तिने एक स्टिकर बनवलेला आहे. माधुरी पहिल्या गुढीपाडव्यासाठी माधुरीची पहिली घाटी चोळी. त्याचबरोबर हा सेट तिनेच पॅक केलेला आहे. त्यामध्ये तिनं छोटी गुढी, मेहंदीचे कोन, नेल पेंट आणि बँगल्स टाकलेले आहेत आणि त्याला पेपरनं जेलेटिन पेपरनं रॅप केलेलं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकतात आम्ही किती छान प्रकारे पॅकिंग करून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर त्याला रिबिन वगैरे पण लावलेली आहे. आणि त्या घाटी चोळीसोबत आणखीन थोडं सामान जाणार आहे ते पण साक्षी दीदी इथं पॅक करत आहे, जे तुम्हाला मी व्हिडिओचं स्टार्टिंगला सांगितलं होतं. आता तुम्ही परत एकदा ओव्हरव्ह्यू बघा. मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा पण ठेवलेला आहे आणि आता घाट्या पण ठेवल्या होत्या आणि आता हे सगळं जे सामान आहे ते आम्ही बॅगमध्ये पॅक करत आहोत. आणि त्यामध्ये साडी, ब्लाउज पीस, नवरीसाठी थोडं सामान आणि त्याचबरोबर घाटी चोळी आम्ही ठेवलेली आहे. आता साक्षी दीदी एकदम व्यवस्थित इथं बघा कसं छान ठेवत आहे. आणि फ्रूटची जी टोकरी आहे ती पण पॅक केलेली आहे. आणि आज सकाळी शुभम दादा आणि शिवम दादा माधुरीच्या घरी निघाले आहेत आणि पल्लवी दीदी त्यांचं ऑप्शन करत आहे. त्यांना दोघांना पण गंध लावत आहे. आणि हे दोघे जण
माधुरी वहिनीच्या घरी घाटी चोळी घेऊन जाणार आहेत, त्यामुळे तेच जाण्याची तयारी होत आहे. आता ऑप्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता शिवम दादाने हातामध्ये बॅग घेतलेली आहे आणि काका पण एकदम ड्रेस घालून रेडी झालेले आहेत. पूर्ण फॅमिलीच एकदम रेडी होऊन बसलेली आहे. खूप एक्साइटेड आहेत सगळेजण वहिनीच्या घरी जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे काकूंनी पण फ्रूटची टोकरी हातात घेतलेली आहे आणि सगळेजण घराच्या बाहेर पडत आहेत. सगळेजण खूप खुश आहेत. आज वहिनीचा पहिलाच गुढीपाडवा आहे लग्न जमल्यापासून. आणि आता हे लोक जायला निघालेले आहेत. हे लोक जिन्याने खाली उतरून जात आहेत. आता सगळेजण खूप एक्साइटेड असल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता किती खुश आहेत. बघू शकता तुम्ही शिवम दादाने गाडी काढलेली आहे वहिनीच्या घरी जाण्यासाठी. शिवम दादा गाडी वळून घेत आहे. गाडी वळून त्यांना आणलेली आहे. आता खाली कर ना, खाली कर. आणि विंडो ओपन करून सगळ्यांना बसायला आणि सामान ठेवायला सांगत कट करू. काकू बसा बसा. पूर्ण फॅमिलीच सामान ठेवून झालेलं आहे आणि हे लोक रेडी झालेले आहेत निघण्यासाठी. आणि शिवम दादांनी काकूला आणि काकांना एक चक्कर मारून आणत आहेत वाघोली मधून. तुम्ही बघू शकता साक्षी दीदी फुलांची आणि रांगोळींची इथं रांगोळी काढत आहे दरवाजाच्या समोर. आणि आमच्या हॉस्टेलच्या खाली जे दुकान आहे त्या आंटींची मुलगी पण वरती आलेली आहे. ती बघा किती क्यूट आहे ती. आणि काका आता साक्षी दीदी रांगोळी काढत आहे आणि काका घरामध्ये आलेले आहेत आणि देवाचं दर्शन घेत आहेत. काकाने काय केलं इतर नाही खपत नाही. मला रांगोळी येत नाही त्याच्यामुळे मी फुलाची रांगोळी काढते. आता आमचे काका गुढी उभारत आहेत. आम्ही भगव्या झेंड्याचीच गुढी उभारणार आहोत. त्यासाठी कडुलिंबाचा ढाला आणि लिंबाचा ढाला, हार आणि पितळेचा ग्लास काकाने लावलेला आहे. पूजेची तयारी पण ते करत आहेत. आणि काकू इथं पूर्ण पूजेचं ताट घेऊन हातामध्ये उभे आहेत. आणि आता आम्ही गॅलरीमध्ये आमच्या ही जी गुढी आहे ती उभारणार आहोत. ही मी काकाने माझी रांगोळी काय केली काका. काका आता 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 माझी रांगोळी बिघडणार नाही असं म्हणतात काका. बघूया. झेंडा ऐका ना काका, वरची गुढी नाही येते. थोडी थोडी खाली घ्यायची का नको? खाली नको ना खाली. व्हिडिओ काढू. बांधा ना जमू मी. दोरी जाड नाही का? ते निष्ठन. आता आमच्या गुढीची पूजा करून झालेली आहे आणि गुढी पण उभारून झालेली आहे. आणि आमचे दाजी पण आलेले आहेत. आता दाजी पण आमच्या पूजा करतील काकांची पूजा झाल्यानंतर. आणि पूर्ण हा व्लॉग तुम्ही बघा आमच्या गुढीपाडव्याच्या तयारीचा. आणि हा व्लॉग आवडल्यास
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच आम्हाला कळवा. आणि आज आमच्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. बघता बघता 1 वर्ष कसं निघून गेलं ते कळालं पण नाही. थँक्यू सो मच. असंच आमच्या चॅनलवरती प्रेम करत राहा आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.